हाय हॅलो नमस्कार, मी शोभाच्या नवीन रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करत आहे। आणि आज आपण तांदळाच्या पिठापासून कुरकुरे तयार केलेले आहेत ते आज आपण बघणार आहे। तर आपण आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाही तांदळाच्या पिठापासून कुरकुरे तयार केलेले आहेत, पण ते वेगळ्या पद्धतीने तयार केलेले आहेत। आणि आज पण आपण लहान मुलांच्या आवडीचे तांदळाच्या पिठाचे कुरकुरे तयार केलेले आहेत ते आपण आज बघूया। कुरकुरे तयार करण्यासाठी आपण तांदळाचे पीठ 1 वाटी घेतलेले आहे। कढईमध्ये आपण 1.5 वाटी पाणी गरम करून घेतलेले आहे। त्यामध्ये आपण चवीसाठी मीठ टाकलेले आहे। अर्धा चमचा आपण पापड खार टाकलेला आहे। यामध्ये आपण थोडासा नारंगी कलर टाकत आहे। पाण्याला चांगली आपण उकळी आणून घेतलेली आहे आणि गॅस बारीक केलेला आहे। उकळत्या पाण्यामध्ये आपण मीठ आणि पापड खार विरघळून घेतलेला आहे। गॅस बारीक करून किंवा बंद करून घेतला तरी चालेल। आणि यामध्ये आपण आता तांदळाचे पीठ घालून मिक्स करून घेणार आहे। तर एका हाताने आपण तांदळाचे पीठ घालत आहे आणि दुसऱ्या हाताने आपण सर्व पीठ उकळत्या पाण्यामध्ये एकत्र मिक्स करून घेत आहे। तांदळाचे पीठ आपल्याला चांगले एकत्र मिक्स करून घ्यायचे आहे। पिठाच्या गुठळ्या होऊ नयेत म्हणून पीठ आपल्याला चांगले एकत्र मिक्स करून घ्यायचे आहे। पीठ असे एकत्र चांगले मिक्स करून झाल्यानंतर गॅस आपण चालू करणार आहे आणि बारीक गॅसवरती आपण हे पीठ चांगले वाफवून शिजवून घेणार आहे। तर पीठ आपल्याला झाकण ठेवून 15-20 मिनिटे शिजवून घ्यायचे आहे। तर बारीक गॅसवरती मी पहिल्यांदा 5 मिनिटे झाकण ठेवून पीठ वाफवून शिजवून घेतले आणि नंतर 5 मिनिटानंतर झाकण उघडून सर्व पीठ एकत्र मिक्स करून घेतले आणि नंतर परत झाकण ठेवून 15 मिनिटे पीठ शिजवून घेतलेले आहे। गॅस आपण आता बंद केलेला आहे आणि शिजवून घेतलेले पीठ आपण एकत्र मिक्स करून घेत आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला कुरकुरे तयार करण्यासाठी पीठ तयार करून घ्यायचे आहे। कुरकुरेसाठी आपण तयार करून घेतलेले पीठ आपल्याला थोडा वेळ जरा 5-10 मिनिटे थंड करून घ्यायचे आहे आणि नंतर एका सुती कपड्यामध्ये किंवा अशा एका प्लास्टिकच्या पिशवीमध्ये पीठ मळून घ्यायचे आहे। तर अशा पद्धतीने मी पीठ मळून घेतलेले आहे। शेवग्यामध्ये चकलीची जी चकती असते त्यामध्ये आपण चकलीची चकती घालून घेतलेली आहे आणि त्यामध्ये आपण तयार केलेले तांदळाचे पीठ घालून कुरकुरे तयार करून घेत आहे। मोठे कुरकुरे पडले की ते आपल्याला तळताना कढईमध्ये बसणार नाही, त्यामुळे आपल्याला असे छोटे छोटे कुरकुरे पाडून घ्यायचे आहेत। या पिठाचे चकलीगत गोलाकार तयार करून म्हणजे चकल्या पाडून घेतल्या तरी चालतील, पण मी अशा काठीगत छोटे छोटे कुरकुरे पाडून घेत आहे। अशा पद्धतीने सर्व पिठाचे आपल्याला कुरकुरे पाडून घ्यायचे आहेत। पाडून घेतलेले तांदळाच्या पिठाचे कुरकुरे आपण 2-3 दिवस फॅन खाली सुकून घेतलेले आहेत। ऊन जर पडत असेल तर कडक उन्हामध्ये कुरकुरे चांगले वाळवून घ्या। तयार करून घेतलेले कुरकुरे आपण गरम तेलामध्ये तळून घेत आहे। तळून घेतल्यानंतर कुरकुरे छानपैकी फुगून तयार होत आहेत। तर यामध्ये आपण बेकिंग सोडा अजिबात वापरलेला नाही, तरी पण कुरकुरे छानपैकी तळून तयार होत आहेत। तर आजची रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनेलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अशा पद्धतीने मुलांना खाण्यासाठी टेस्टी कुरकुरे तयार करा। आणि वेळात वेळ काढून रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद।